अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच 9 एप्रिल सर्वात महत्त्वाचा दिवस। सगळ्यांनाच माहिती असेल की आज गुढीपाडवा आहे। सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये गुढी उभारणीला सुरुवात झाली असेल। बऱ्याच जणांच्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या उपाय आणि सेवांना सुरुवात झाली असेल, कारण गुढीपाडव्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। बघा, गुढीपाडव्याचा जो मुहूर्त आहे तो 3.5 मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो। खास करून नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी, सोनं चांदी किंवा मग एखादं वाहन खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। खरं तर आपल्याला खूप वाटतं की आता गुढीपाडवा आहे, पाडवा आहे तर काहीतरी सोन्याची वस्तू खरेदी करावी किंवा एखादी चांदीची वस्तू घरी आणावी, पण याचे भाव इतके वाढलेले आहेत की कितीही इच्छा असली तरी आपल्याकडनं त्या गोष्टींची खरेदी घेणं थोडंसं अशक्य असतं। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या गुढीपाडव्याचा एक उपाय सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्हाला सांगणार आहे जी आजच्या दिवशी जर तुम्ही घरी आणली तर ती वस्तू सोन्यापेक्षाही तुमच्यासाठी मौल्यवान ठरेल। ही एक वस्तू तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात बरकत आणेल। ही एक वस्तू तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणेल। अखंड तुमच्या घरामध्ये पैसा, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करेल। बघा, या वस्तूमध्ये अट्रॅक्शन पॉवर इतकी जास्त आहे की या वस्तूच्या तुमच्या घरात येण्याने तुमची परिस्थिती जी आहे ती बदलायला लागेल, तुमचं भाग्य बदलायला लागेल, घरातील गरिबी आणि दरिद्री जी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागेल। आता कुठली वस्तू आहे, काय आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आजच्या दिवसात म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, पण गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुरटी। तुम्हाला मार्केटमधून, बाजारातून एक तुरटीचा व्यवस्थित असणारा एक अख्खा खडा घरी घेऊन यायचा आहे। ठीक आहे, तुरटी घरी आणली की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। आता सकाळपासून दिवा पेटता असेल तर तोच दिवा ठेवा। बरेच लोक 1-2 तास दिवा पेटता ठेवतात, नंतर तो विझला तरी त्याकडे लक्ष देत नाहीत। म्हणून सांगते की ज्यांच्याकडे दिवा पेटता येते तोच ठेवा आणि ज्यांच्या देवघरात दिवा विझलेला आहे तर हा उपाय करताना आपल्याला दिवा पेटता असावा। मग तुम्ही नवीन दिवा लावला तरीही चालेल, फक्त अग्नी जी आहे ती प्रज्वलित असली पाहिजे। एक आसन टाकून बसायचे, दिवा पेटवायचा आहे, बाजूला 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत। याच्यानंतर एक छोटंसं ताम्हण घ्यायचं आहे किंवा एक छोटी प्लेट असेल ती घेतली तरीही चालेल। या प्लेटमध्ये एक लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आणि त्याच्यावरती हा तुरटीचा खडा ठेवायचा। तुरटीच्या खड्यावरती तुम्हाला एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचंय। हळद कुंकू मिक्स करून थोडं पाणी घालायचं आणि त्याने या तुरटीच्या खड्यावरती एक स्वस्तिक काढायचं। त्याच्यानंतर हे जे स्वस्तिक तुम्ही काढलेलं आहे या स्वस्तिकाच्या वरती 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं। ठीक आहे, 1 रुपयाचा एक सिक्का याच्यावरती ठेवायचा आणि त्याच्यावरती मोजून 11 धने ठेवायचे। अख्खे असणारे, शाबीत असणारे जे धने असतात हे 11 धने तुम्हाला याच्यावरती ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे। एका छोट्याशा वाटीत हळद घ्यायची आणि या 3 बोटांनी तुम्हाला ती हळद पकडायची। 3 बोटांनी हळद घेऊन तुम्हाला त्या तुरटीवरती तुम्हाला ही हळद अर्पण करायची। म्हणजे ज्या तुरटीवरती 1 रुपयाचा नाणं आणि त्याच्यावरती जे धने ठेवलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी चिमटीने हळद अर्पण करायची आहे आणि हळद अर्पण करत असताना संपूर्ण श्री सुक्तमाचं पठण करायचं आहे। संपूर्ण श्री सुक्त म्हणेपर्यंत थोडी थोडी चिमटीने जी हळद आहे ती तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करत राहायची आहे। श्री सुक्त म्हणून झालं, संपूर्ण तुमची सेवा करून झाली की त्याच्यानंतर काय करायचं तर जो समोर लावलेला दिवा आहे तो तुरटीच्या खड्याला ओवाळायचा आहे। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तो जो लाल रंगाचा कपडा आहे ज्यावरती हे सर्व ठेवलेलं आहे त्या लाल रंगाच्या कपड्याला घट्ट अशी गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची। ठीक आहे, आता आतमध्ये तुरटी, त्याच्यानंतर धने असतील, त्याच्यानंतर
नाणं असेल आणि हळद असेल तर याला घट्ट गाठ मारायची आणि एक छोटीशी याची पोटली तयार करायची. पाडव्याच्या दिवशी रात्रभर ही पोटली अशीच आपल्या देवघरात ठेवून द्यायची. अख्खी रात्रभर उचलायचीच नाही, काढायची नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा तुमचं स्वच्छ स्नान वगैरे होईल, अंघोळ सगळं काही झालं, कपडे वगैरे परिधान करून झाले की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही देवघरामध्ये जाल दिवा लावायला तर दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे. रोजची जी काही देवपूजा असेल ती देवपूजा करायची आहे. त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातात ही पोटली घेऊन स्वतःवरून ती 7 वेळा अशी उतरवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला स्थापन करायची आहे. घराच्या आतील उत्तर दिशा जी असेल, जिथे काही फर्निचर असेल, फ्रीज असेल, शॉकेश असेल, कपाट असेल, काहीही असेल तर त्या जर कपाट असेल तर कपाटात ठेवा. उत्तर भागाला जी कुठली वस्तू असेल त्या वस्तूमध्ये तुम्ही लपवून ठेवू शकतात किंवा त्या वस्तूमध्ये तुम्ही दाबून ठेवू शकतात. प्रत्येक पौर्णिमेला ही पोटली बाहेर काढायची आणि ती देवघरामध्ये फक्त खोलायची नाही, काही नाही, फक्त देवघरामध्ये ती ठेवून द्यायची. पूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत तशीच ठेवायची. जेव्हा पौर्णिमा संपेल दुसऱ्या दिवशी तेव्हा पुन्हा होती त्या मूळ जागी ती उत्तर दिशेला ठेवून द्यायची. हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये बरकत आणेल. बघा, तुरटी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, तुरटी यामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही भयंकर असते. तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते. तुरटी ही नकारात्मकतेचा नाश करते. जेव्हा तुम्ही पाडव्याच्या दिवशी तुरटीचा खडा खरं तर घरात आणाल तर त्या क्षणात तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल, माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल. जेव्हा हा तुरटीचा खडा तुम्ही अभिमंत्रित कराल, यावरती 1 रुपयाचं नाणं आणि धने ठेवाल. आता धने म्हणजे काय, ज्याला आपण धन समजतो, तर 1 रुपयाचं नाणं त्याला आपण लक्ष्मी स्वरूप समजून त्याचं पूजन करत असतो. या दोनही गोष्टी, धनाला आकर्षित करणाऱ्या दोनही गोष्टी तुम्ही याच्यावरती ठेवाल आणि याच्यावरती जेव्हा हळद अर्पण करत राहाल त्या क्षणात तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंचीही कृपा प्राप्त होईल. कारण हळद ही भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते, तर धने ही माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते. जेव्हा ह्या लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या गोष्टी एकत्रित तुम्ही ठेवाल, याची पोटली कराल आणि ही पोटली जेव्हा तुम्ही रात्रभर तिथे ठेवाल तेव्हा ती सिद्ध होईल. आणि सिद्ध झालेली, अभिमंत्रित झालेली ही पोटली जेव्हा घराच्या उत्तर दिशेला तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्याकडे धनाचे मार्ग खुले होत जातील. उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते. उत्तर दिशा ही धन खेचणारी दिशा मानली जाते. जेव्हा ही पोटली तुम्ही उत्तर दिशेला ठेवाल ना तेव्हा त्या उत्तर दिशेने तुमच्या घराकडे धनाचे सर्व मार्ग खुले होत जातील. जिथे काहीच होत नव्हतं, कुठेच म्हणजे कितीही काय केलं काही येतच नव्हतं, टिकतच नव्हतं, उरतच नव्हतं, पुरतच नव्हतं, तिथे तुमचे दिवस बदलायला लागतील, तुमचे भाग्य बदलायला लागतील, नशिबाची साथ मिळायला लागेल, लक्ष्मीची प्राप्ती तुम्हाला होईल, अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ना ती सुधारायला लागेल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र पाडव्याचा हा विशेष उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.